जपानी लोकांच्या शिस्तप्रिय वागणुकीबद्दल आणि तिथल्या तंत्रज्ञानाबद्दल आपण अनेक ठिकाणी वाचत असतो, ऐकत असतो. अनेक जपानी कन्सेप्ट असे आहेत ज्यांचा वापर जगभरातील मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी करत असतात. असाच एक जपानी कन्सेप्ट आहे ज्याचं नाव आहे 5 Ys. त्याचा वापर जगभरातील कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी करत असतात. मला असं वाटतं की हा 5 Ys याचा वापर आपण लहान उद्योजकांनी किंवा छोट्या व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये करायला हवा, जेणेकरून आपलीसुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होईल. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. आता अनेक जण म्हणतील की हे 5 Ys वगैरे मोठ्या कंपन्यांमधली गोष्ट आहे, लहान व्यवसायामध्ये हे सुटेबल नाही किंवा त्या 5 Ysच्या स्टेप्स फॉलो करणं लहान व्यवसायासाठी एवढं इझी नाही. तर मला असं वाटतं की कंपनी लहान असो किंवा मोठी असो, तुमच्या कंपनीमध्ये 1 कामगार असो किंवा 1000 कामगार असो, तुम्ही नियोजनबद्धच काम केलं पाहिजे. तुमची कंपनी जरी छोटी असली पण तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित काम करत असाल तर तुम्ही लवकरच मोठे होता. आता हे 5 Ys म्हणजे काय, तर 5 जपानी शब्द आहेत यसपासून सुरू होणारे. सिरी, सिटॉन, सिसो, सायकेस्तू आणि शित्सुके. याचा इंग्रजीमध्ये अर्थ होतो सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज आणि सस्टेन. आता पहिला यस आहे सॉर्ट. सॉर्ट याचा अर्थ एकदम सोपा आहे. सॉर्ट म्हणजे वर्गीकरण करायचं. तुमच्याकडे जी काही कामं आहेत, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची जी काही कामं आहेत त्यांचं वर्गीकरण करायचं किंवा तुमच्या वस्तू, सेवा ह्यांचं वर्गीकरण करायचं, जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. आता समजा की तुमचं एक दुकान आहे, दुकानामध्ये वेगवेगळ्या वस्तू तुम्ही विकायला ठेवलेल्या आहेत. आता ग्राहक अचानक आला आणि त्याने एखादी वस्तू मागितली तर ती सगळ्या दुकानात शोधत बसणं हे किती गोंधळाचं काम आहे. हा गोंधळ उडू नये म्हणून तुम्ही काय करता, तर प्रत्येक वस्तूचं एक जागा ठरवलेली असते. त्या ठिकाणी त्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्या ग्राहकाने ती वस्तू मागितली की तुम्ही बरोबर तिथंच जाता आणि ती वस्तू घेऊन येता. हे कशामुळं होतं, तर वर्गीकरण केल्यामुळं, सॉर्टिंग केल्यामुळं. आता समजा तुमचा एखादा चप्पल बनवण्याचा कारखाना आहे. आता याच्यामध्ये अनेक प्रकारचं मटेरियल तिथं पडलेलं असेल. वेगवेगळ्या डिझाईनच्या चपला तुम्ही बनवलेल्या असतील. काही चपला चांगल्या असतील, काही रिजेक्ट केलेल्या असतील, काही रॉ मटेरियल असेल, काही तयार झालेला माल असेल, वेगवेगळ्या असतील ना. तर ह्या सगळ्याचं व्यवस्थित वर्गीकरण करून ठेवलं, सॉर्टिंग करून ठेवलं तर तुम्हाला ज्यावेळी ती ऑर्डर द्यायची असेल किंवा नवीन काम सुरू करायचं असेल, नवीन डिझाईन तयार करायला सुरू करायची असेल, तेव्हा ते सगळं व्यवस्थित लक्षात येईल की कोणता माल किती शिल्लक आहे, कुठल्या मालाचं शॉर्टेज आहे, आता कुठलं तयार करायला घेतलं पाहिजे. हे सगळं सोपं कधी होतं, सॉर्टिंग केल्यामुळं. म्हणून 5 Ys मधला पहिला यस आपल्याला सांगतो की तुमच्याकडे जे काही काम आहे, तुमच्या वस्तू, सेवा जे काही असेल ह्याचं व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवा, जेणेकरून तुमचा गोंधळ उडणार नाही. दुसरा यस म्हणजे सेट इन ऑर्डर. आता आपला व्यवसाय म्हणजे आपल्याकडं भरपूर कामं असतात. या कामांचं एक ऑर्डर सेट केली पाहिजे. त्याचा एक प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे की पहिलं काम कोणतं करायचं, दुसरं कोणतं करायचं, शेवटी कोणतं काम करायचं किंवा कोणत्या ग्राहकाला कोणतं काम कधी द्यायचं आहे. त्याच्या प्रायोरिटीनुसार त्याचा एक सिक्वेन्स लावला पाहिजे, त्याची एक ऑर्डर सेट केली पाहिजे. आता समजा तुमचं दुकान आहे, तर दुकानामध्ये तुमच्याकडं अनेक कामं असतील, जसं की स्टॉक भरणं, तुमचे बिलिंग रेकॉर्ड्स तयार करणं किंवा काही उधारी असेल तर ती वसुली करणं. मगाशी जसं आपण चप्पलच्या कारखान्याचं उदाहरण बघितलं, त्याच कारखान्यांमध्ये सुद्धा तुमची अनेक कामं असतील, जसं की नवीन डिझाईन तयार करणं, चालू जे प्रोडक्शन असेल तुमचं चपलांचं त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, रिटेलर्सकडून किंवा जे तुमचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडून वसुली करणं, नवीन कोणाला इनवॉइस किंवा काही ऑर्डर असतील तर त्या पूर्ण करणं. हे सगळी कामं तुमची असतात दिवसाची. तर ह्यातलं पहिलं काम कोणतं करायचं, नंतर कोणतं करायचं, ह्याचा एक प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे की हे काम जास्त महत्त्वाचं आहे तर पहिल्यांदा हे करूया, मग दुसरं हे करूया. ह्याच्यामुळं काय होतं की तुमचं काम कुठलं करायचं राहत नाही आणि वेळेत तुमची कामं होत जातात. म्हणून
5 मधला दुसरा यस आपल्याला सांगतो की तुमच्याकडे जी काही कामं आहेत त्या कामांचा एक सिक्वेन्स ठरवा किंवा ती कामं ऑर्डरने सेट करा आणि एक एक काम त्या त्या क्रमाने पूर्ण करा. तिसरा यस आपल्याला सांगतो की शाईन, तुमच्या कामाची जागा ही स्वच्छ आणि टापटीप असली पाहिजे. आपल्याकडे जुने लोकसुद्धा सांगतात बघा, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी पाणी भरते. तर स्वच्छता आणि भरभराट ह्यांचा अप्रत्यक्ष संबंध असतो. आता तो कसा? आता तुमच्या कामाचं ठिकाण हे स्वच्छ असलं पाहिजे, टापटीप असलं पाहिजे. याच्यामुळं काय होतं, तुमचं मन प्रसन्न राहतं. मग तुम्ही काम प्रसन्न मनाने करणार. काम जर तुम्ही प्रसन्न मनाने करताय तर ते काम नक्कीच चांगलं होईल. काम चांगलं करताय म्हणजे प्रगतीकडे तुम्ही जाताय, प्रगती आपोआप होते, व्यवसाय तुमचा वाढतोय. व्यवसाय वाढतोय म्हणजे आर्थिक प्राप्तीसुद्धा चांगली होते. थोडक्यात काय तर स्वच्छता आणि तुमच्या व्यवसायातली प्रगती ह्यांचा अप्रत्यक्षरित्या संबंध आहे. आता समजा की तुमचं दुकान आहे आणि सगळं साहित्य अस्ताव्यस्त पडलं आहे. तुम्हाला तिथे प्रसन्न वाटेल का? किंवा तुमचा कारखाना आहे, तुमच्या ज्या मशीन्स आहेत प्रोडक्शनच्या, त्या मशीनच्या शेजारी काही कचरा आहे किंवा त्या मशीनमधून पडलेली बर पडली आहे, कुलंट सांडलं आहे, ऑइल सांडलं आहे आणि अशा घाणेरडं ते वातावरण आहे, तिथं तुम्हाला काम करणं प्रसन्न वाटेल का? किंवा तिथं उभं राहून तुम्ही प्रसन्न मनाने काम करू शकाल का? नाही, ह्या गोष्टींचा कामावर फरक पडतो, इफेक्ट होतो. त्याच्यामुळं आपण ज्या ठिकाणी काम करतोय तर त्या कामाची जागा ही स्वच्छ असावी. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही ज्या टेबलवर बसून काम करणार आहे ते जर घाण असेल, तिथं धूळ साठली असेल तर तुम्हाला ते काम करू वाटेल का? हे स्वच्छता आणि कामाची मानसिकता ह्यांचा संबंध असतो. त्याच्यामुळं आपल्या कामाची जागा ही स्वच्छ आणि टापटीप असावी असं 5 मधला तिसरा यस आपल्याला सांगतो. आता चौथा यस म्हणजे स्टँडर्डाइज. आपल्या कामाला स्टँडर्डाइज करायचं. आपलं काम डे बाय डे इम्प्रूव्ह होत गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे असं आपल्याला चौथा यस सांगतो. आता प्रत्येक कामाची एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस, ज्याला आपण SOP म्हणतो, ती असते. म्हणजे कोणतंही काम करण्याची त्याची एक उत्तम, ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, ती एक पद्धत असते आणि त्या पद्धतीने ते काम झालं तर ते उत्तमरित्या चांगल्या प्रकारे होत असतं. आता तुम्ही जेव्हा व्यवसाय करत असता, तुमच्या व्यवसायातली जी काही कामं आहेत त्यांना हळूहळू त्या स्टँडर्ड लेवलला, सर्वोत्तम लेवलला घेऊन गेलं पाहिजे. त्या स्टँडर्ड वेने तुमचं काम झालं पाहिजे. आता उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर समजा तुमचं हॉटेल आहे, तुम्हाला तुमच्या हॉटेलला एक सर्वोत्तम लेवलला घेऊन जायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या हॉटेलमधल्या बारीक बारीक गोष्टींवर काम करावं लागेल, बारीक बारीक गोष्टींना स्टँडर्ड करावं लागेल. अगदी तुमचा वेटर तुमच्या ग्राहकांना पाणी घेऊन जाताना त्या ग्लासामध्ये असे बोट बुडवून नेतो आहे की व्यवस्थित स्वच्छता मेंटेन करून घेऊन जातो आहे. ह्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करून तिथं इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. तुमच्या वेटरनं त्या ग्राहकांना व्यवस्थितच स्टँडर्ड पद्धतीनंच पाणी दिलं पाहिजे. तर हे जेव्हा तुम्ही बारीक सारीक गोष्टींना किंवा तुमच्या कामाच्या पद्धतीला, कामाच्या प्रोसेसला स्टँडर्ड पद्धतीनं करू लागता, तेव्हा तुमचा व्यवसाय आपोआपच स्टँडर्ड लेवलला जातो. आणि त्याच्यामुळं काय होतं, तुमची जी सर्व्हिस आहे किंवा तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यांची क्वालिटी आपोआपच वाढते. क्वालिटी तुमची वाढली याचाच अर्थ हळूहळू तुमचा व्यवसायसुद्धा वाढणार आहे. म्हणून 5 मधला चौथा यस आपल्याला सांगतो की तुमचं जे काही काम आहे, तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याला तुम्ही हळूहळू स्टँडर्डाइज केलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामाला, तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या स्टेप्सला स्टँडर्डाइज केलं पाहिजे. 5वा यस सस्टेन आपल्याला सांगतो की तुम्ही जे काही काम करताय ते शाश्वत असलं पाहिजे.
आता तुम्ही जेव्हा व्यवसाय करत असता तर तो तुम्ही थोड्याफार दिवसासाठी नाही करत किंवा थोड्याफार काळासाठी नाही करत, तो लॉंग टाईम काळासाठी करत असता. याच्यासाठी तुम्ही जे काही पावलं उचलाल, ज्या काही स्टेप्स उचलाल, ह्या शाश्वत असल्या पाहिजेत. याच्यामुळे कोणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि या शाश्वत स्टेप्स घेऊन, सस्टेनेबल स्टेप्स घेऊन तुम्ही व्यवसाय वाढवत असाल तर तो लाँग टर्मसाठी टिकून राहतो. आता शाश्वत म्हणजे काय, तर ते थोड्या काळासाठी फायदा बघितला म्हणून हे काम केलं असं नाही. तुमच्या बारीक सारीक निर्णयातून, बारीक सारीक गोष्टीमधून लाँग टर्मसाठी फायदा होईल असा दृष्टिकोन तुम्ही ठेवला पाहिजे. ह्याला शाश्वत तुम्ही म्हणू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला तो व्यवसाय करण्यासाठी 5 इयर्समधला 5वा यस सांगतो की तुम्ही जे काही कराल, जे काही कामं कराल ती सस्टेनेबल असली पाहिजे, शाश्वत असली पाहिजेत. आता या 5 यस व्यतिरिक्त अजून एक यस नव्यानं याच्यामध्ये ॲड केलेला आहे, तो म्हणजे सेफ्टी. तुम्ही जे काही काम कराल त्यावेळी तुमची स्वतःची आणि इतरांची सुद्धा सुरक्षा लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही जे काही काम करता तेव्हा तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे लोक हे सुरक्षित असले पाहिजेत. ह्याच्यासाठी जी काही काळजी घ्यावी लागते ती सेफ्टीमध्ये घेतली जाते. आता ह्या 5 इयर्सचे फायदे काय असतात, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नियोजनबद्ध काम करत असाल तर तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट कमी होते, तुमच्या खर्चामध्ये बचत होते. दुसरं म्हणजे तुम्ही जर कामाचे वर्गीकरण करत असाल तर तुमच्या कामाचा वेळ वाचतो. तुम्ही ती कामं अगदी कमी वेळेत लवकर पूर्ण करू शकता. तिसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या कामांमध्ये स्टँडर्डायझेशन आणल्यामुळं तुमच्या व्यवसायाची, तुमच्या सर्व्हिसेसची क्वालिटी वाढते. चौथा म्हणजे ह्या सगळ्या नियोजनबद्ध कारभारामुळं तुमचा जो कामगार वर्ग आहे, तुमच्याकडे काम करणारे जी लोक आहेत त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत नाही. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा लोड न आल्यामुळं ते समाधानी राहतात, ते आनंदी राहतात. त्यामुळं तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असणारं वातावरण फार चांगलं होतं आणि ह्या वातावरणाचा इनडायरेक्टली प्रभाव तुमच्या व्यवसायावर पडत असतो. आणि 5वा महत्त्वाचा फायदा की ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुम्ही आपोआपच प्रगतीच्या वाटेवर चालू लागता. आता या 5 इयर्स यामधल्या या कन्सेप्ट तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. इतरांसोबत आवर्जून शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.